बरं मी काय म्हणतो आमची आहे ना नाही ओळख अति सामान्य गाडी आहे आमची हा. पण अति सामान्य गाडीला तुम्ही आणू नका ना लोकांमध्ये अशी कोणी तुमची अति सामान्य गाडी घरी ठेवायची लोकांच्या अंगावर सोडिता का पाय मोडला न बिचारीचा 80-90 रुपये खर्च येईल त्याला लय कळवाला आला डेपुटी डेपुटी आले का आली अयो नाही ना डेपुटी नाही ना डेपुटी औचित्यवाडी आई ग आई ग सुगंधा आई ग काय झालं हो माझ्या पायावरून गाडी गेली अयो आई लय जोरात लागलं हो मला बाबो आता लय लागलंय पायाला मुर्दा मेल्याचं करंट याला बघून गाडी चालवता येत नाही का मुर्दा बसवला करंट मेल्याचं कधी चांगलं नाही होणार आऊच आई आऊच काय म्हणती अहो आता मी बाई माणूस आहे आऊचच म्हणा का बाबा म्हणा का अगं बाई म्हण ना मग अगं बाई ग हा अगं बाई ग आई मला लय जोरात लागलो हा ना चल आता हळूहळू चल कसं चालणार आहे मी आता उचलून बी घेऊ शकत नाही मी तुला तू वाजन लय चल हळूहळू आई अय, अरे इकडे या नको नको आम्ही सुगंधाच्या घरी चाललोत अरे तिकडे जायचंय तर थोडं असं वळून जा अहो इथं माझा पाय दुखतोय तुम्हाला कळतं काही काय म्हणते बघू ना आपण चल अहो आई ग आ हो चालू भाऊजी हो चालता येई ना नक्की काय झालं लय अवघड झालंय साधा भाऊ अहो काय झालं काय विचारता नानी गावातले कोण मेले मुर्दे होते दोघ जण बिचकेला दिसलं नाही माझ्या पायावरून गाडी घातली काय लय दुखत असताना हा ना पाय दुखन गाडीची रिम मोडली नसती. तिथंच विचारा तुम्ही तुम्हाला 2 पावलं येऊ नव्हतं तिकडं एखादं म्हणतो बाई सुगंधा तुला काय झालं इथूनच बघू लागले डोळे मोठे मोठे करून घर वतनदारे तो आवाज दिसेल सदा भाऊ अपमान होतो आमचा वजनदार आहे नाव अहो वतनदार या म्हणायचं अर्ध्या रात्री माणूस मदतीला हजर ना सगळे मतलबीचो एक सल्ला आहे ना लाखाचा असतो लाखाचा बस झालं पायावून गाडी गेली ना कोणाची गाडी होती माहितीये का कोणाची होती कोणाची म्हणजे माहिती आहे आम्ही बघितले श्याम्यान ती होती त्याची गाडी अय, गाडी कोणाची होती आता शाम्यान तेच होते म्हणजे त्यांचीच गाडी होती सांगितलं ना तसं नसतं याला आता तुझ्या पायाला कमीत कमी 60-70 हजार रुपये खर्च येईल अयो म्हणजे पायावर इथून पायावर नाही इथल्या नसाचं ऑपरेशन करावं लागत अयो नंतर इथं परत ती माग ते बॉल का काय राहतो ते उलटा पालटा होतो असं. अहो तो बॉल कमरेवर पडल्यावर होतो पायावरून गाडी गेल्यावर नाही होत अरे ह्या पायावरून गाडी गेली तू ह्या पायावर लोड देशील हो चला भाऊ हे बघा ना माझ्या पायाला किती सुजाली हा अरे भोपळ्यावणी पाय बारका पाय भोपळ्यावणी झाला अरे अरे रे याला पहिले फोटो काढावा लागेल फ्रॅक्चर झालेलं आहे आणि ह्यो पाय वर धरला का त्या पायावर लोड येणार काय करू राहिले ते जेवणले पहिले फोटो काढावा अहो तो फोटोला एक्सरे म्हणतात त्याला एक्सरे काढावा लागत दवाखान्यात अरे रे 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 तुम्हाला माहिती आहे का गाडी कोणाची होती अहो कोणाची काय विचारता सदा भाऊ तो पोपटे होते त्याची गाडी असणार आहे ना पोपटला पिरू तरी एकात घेता येतोय का सायकल हे त्याच्याकडे गाडी नाही ना श्यामेकडे असं गाडी त्याच्याकडे तरी कुठे जाता भाऊ मग गाडी कोणाची होती गाडी कोणाची होती आपल्या डेपुटीची अयो डेपोटीची गाडी आणि हे येडं हातात द्यायचं का नशीब पायावरून गेली अंगावरून गेली असती मग काय झालं असतं? किती मोठा दुर्घटना झाली असती अहो पण आता याचा खर्च कोण करेल किती खर्च येईल त्याला त्याला 70-80 हजाराच्या आत येत नाही दवाखान्यात तर आहे ना आतमध्ये गाडीतून तू उतरली आणि दवाखान्यात टाकलं का पहिले म्हणतात ते इमर्जन्सी मध्ये घ्या इमर्जन्सीत लगेच म्हणते 25,000 डिपॉझिट तर पहिल्याच झटक्याला भरायला लावी मग आता एवढे पैसे कुठून आणायचे बरं मी आता त्याला आहे ना त्याला एकच उपाय एवढा खर्च वाचवायचा असेल ना तर पहिली गाडीवर केस करावा लागेल काय गाडीवर आता गाडी चालवायला ते दोघं जण होती ना हो चालवायला रस्त्याने एवढ्या मोठ्याल्या 50-50 लाखाच्या गाड्या असतात त्या ठोकल्यावर ड्रायव्हरवर केस होती का गाडीचा नंबर बघून गाडीचा नंबर बघून गाडीचा नंबर बघून म्हणले होती म्हणजे आता- गाडीवर केस होईल इन्शुरन्स असेल
आणि मग ते इन्शुरन्स भेटतो त्याच्यातून, मग हे दवाखान्याचे पैसे. आता काय आहे, आता आपल्याला पहिली पोलीस केस करावं लागेल आणि मग ऍडमिट व्हावं लागेल. ती पोलीस केस डेपुटीची गाडी म्हटल्यावर त्यांच्यावर करावं लागेल. डेपुटीचा काय विषय आला, गाडीवर केस करायची आपल्याला. झाले भाऊजी कुठे गेले? अहो, आता मला एवढं पाय दुखतो, मी घरी कशी जाऊ? डेपुटी थांबा. काय झालं? बरं झालं मी तुमच्याकडे घाई येत होतो. काय झालं? कम काय येत होतं? काय झालं म्हणजे आता तुम्ही गेले, आता तुम्ही ना गावात राहणार बी नाहीत आणि लोक तुमच्याकडे बघणार नाहीत. एवढं डेंजर होणार आहे तुम्हाला, डायरेक्ट बियाड आणि तुम्ही लगेच आत जाणार आहेत. काय बरोबर? काय स्वप्न बिप्न पाहिलंय काय तो? स्वप्न नाही बघितलं डेपुटी, खरंय ते सांगतोय मी तुम्हाला. कमून बेड्या घालते मला? तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ज्याच्यात जर गुंतले ना, आता तुमची जी सरकारी ती बी जायला बसली, सगळं तुमचं पद जाणार आहे, पद खाली होईल तुमचं. तुम्हाला परत गावात एंट्री नाही राहणार आता. अरे बडबड तोंड्या, खापरा तोंड असतं फुटून गेला असतं. काय बडबड करतोय? कोण येणार आहे मला? कोण बेड्या घालीन? काय ताकद आहे कोणाची? कोण बेड्या म्हणजे तुमची गाडीने ती इकडे ठोकेल्या माणूस. माझ्या गाडीने ठोकेला माणूस? तुमची मोटरसायकल कुठे? जाल्या श्यामे घेऊन गेले. त्याचं काय झालं? माय नाव कशाला अरे घेता? मला ते कशाला खडी पडायला लावता? काय नाव देतो तो? पॉपटेन श्यामे घेऊन गेलेत. हा, मग त्या पोपट्यानी आणि श्यामेनी सुगंधाला डायरेक्ट उडीले. पुढं कुठं म्हणजे आपल्या चौकात. तिचा पाहून गाडी गेली, पायाचा भोगा झालाय. काय भोगा झाला? हा, आणि माझं काय काय संबंध? उडीले त्यांनी, पण गाडी जरी माय असली उडीले त्यांनी. कोण म्हणतो तुला असं? कागदपत्र कोणाच्या नावावर आहेत गाडीची? अरे मायाच नावावर आहे, पण आता त्यांनी, मी काय सांगायला गेलो त्यांना त्या सुगंधाताईला उडा म्हणून? सांगायला नव्हते गेले, पण साधा भाऊ गेलते ना तिथं, बोलून घेतलं आणि तिला सांगितलं सुगंधाला ही केस केल्याशिवाय तुला जुळणार नाही, तुला खर्च सगळा निघन. बापरे, सुतुळे माम होता का तिथं? हा, मग आता ते फुटल्याशिवाय राहणार आहे का? कुठे फुटल्याशिवाय ते चाललेत पोलीस ठाण्याला दोघं बी. मी अर्जंट तिथं दिली सुगंध टाकून. म्हणायचं ना डेपुटीची काय चुकी आहे याच्यामध्ये? मी मस्त म्हणलो, मी माझ्या तोंडाने सांगितलं, कानाने सांगितलं, तरी त्यांनी ऐकलं. सदा भाऊला तर कोलीतच पाहिजे बरं का माझ्याविषयी. पण गाडी जरी माझी असली तरी मी थोडं उडीले. कुठे? चल बरं, ते जाते ना, चला. चल. काय शनी भाऊ? शनी, डेपुटीच्या माग लागलेला शनी. सदाभाऊ वतनदार. नाही नाही, तुमचं नाव आता शनी भाऊ ठेवतो. नाही तर ते ग्रह कोणचे आहेत? राहू भाऊ. ते ग्रह आहेत ना, राहू केतू, ते आलेले निघून जातात. पण हा माझ्या पिंडाला लागलेला राहू काय निघा ना. कसं आहे, ज्याला 7.5ची सवय आहे ना, त्याच्या मागे शनी देऊ लागतो. आता तुमच्या मागे पहिले कमी होते, तुम्ही तर आता हे राहून की तू एका गाडीवर आणि माग शनी लावून घ्यायचा. आलं लक्षात आमच्या. शनी कोण आहे आम्हाला माहिती आहे. हनुमानाचं दर्शन घेत जा. या अशा न मागता 7.5 मागे येतात. सल्ले देऊ नका. तुम्ही वकील आहेत का काय? सल्ले देता लोकाला? LLB ला ऍडमिशन घेतलं होतं, हा राहिले 2-3 वर्ष अभ्यासाचे, पण पक्क नॉलेज घेतलं. हा. कॉलेजमध्ये गेलो, मित्रमंडळ तयार झाले, बोललं का कायदे सगळे डोक्यात. डोक्यात येतात ना. का शाळेच्या गेटून हाकून दिलं LLBच्या? मला सांगायला लागले तुम्ही, हे फुकटचे सल्ले बंद करा. ज्याची गाडी आहे ना त्याच्यावर नाही केस होत, ज्यांनी धडकिली त्याच्यावर केस होती. कोणाची गाडी? ते सुगंधाताईला तुम्ही सल्ला देता ना की ज्याने श्यामीने उडीले तर त्या डेपुटीच्या गाडीवर केस करा. डेपुटीची गाडी कोणाची मला माहित नाही. गाडी माझी आहे. तिच्यावर काही नाव आहे का? नामदेव गावाने यांचं वाहन. गाडीवर नाव नाही, पण अख्ख्या गावाला कशी माहिती आहे ओळखायची? डेपुटीची गाडी आहे. अरे मी पुण्याचं काम करतो, लोकाला आडीवडीला गाडी देतो, आडीनडीला गाडी देतो, आणि तुम्ही अशा आमच्यावर कुरवाड्या करता का? अख्ख्या गावात ओळखायला ती काय हेलिकॉप्टर आहे का? गावात एक भर आले. बरं आमची आहे ना- मोटरसायकली अशा गल्ली गल्लीनी 3 मोटरसायकली माझ्या वळ. बरं मी काय म्हणतो, आमची आहे ना नाही ओळख, अति सामान्य गाडी आहे आमची. हा. पण अति सामान्य गाडीला तुम्ही आणू नका ना लोकांमध्ये अशी. कोणी तुमची अति सामान्य गाडी घरी ठेवायची, लोकांच्या अंगावर सोडिता का? पाय मोडला न बिचारीचा 80-90 हजार रुपये खर्च येईल त्याला. लय कळवाला आला. पार्टी उभी करता काय तुमच्या? कोणाच्या? सुगंधाताई लय कळवाला आला. राहीन हा? राहीन राहीन का? तुमच्या सारख्या माग शनी राहू केतू सगळे ग्रह एकदा येणार आहे. आम्हाला माहिती आहे इलेक्शन राहिलंय 2-1 वर्ष, लोकाला गोंधळायला चालू केलंय, पण लोकाला विरोध असं गोंधळू नका.
बरं ती स्पर्धेविषयाचं विष घालू नका. आम्ही सांगितलं का अंगावर गाडी घाला? गाडी घातली नाही पण असं पकडीत का म्हणून सापडली अहो, का? आम्ही सांगितलं का तुमच्या गाडीला तिच्या पायावून जा, चुका करीता कशाला? कोणला येड्या इद्रेला गाड्या देता, माणसाला ठोकीत येणे परत म्हणतात शनीन राहून घेतो. येड्या इद्रेला गाडी देतो. एक तुमचा चुलत भाऊ आणि एक तो सार गोरट्याला भाऊ. बातमी हा? असेल माझ्याकडे ना आले की घेतले असतील काम करून 500चे 120 मध्ये दोघं खलास. असं का? मग अरे तो मला तर गड्डा आहे माझ्याकडे माणूस कामाला आला का? नाही, हा. चेहरा लय सुंदर आहे पण आतमध्ये पित्त आहे ना, नुसतं खवळत. पित्त खवळत नाही. मला पित्तावाला माणूस समोर दिसला ना मग पित्त खवळत नाही. तुम्हाला सांगतो तुम्ही किती जरी सल्ले दिले ना बरं का काय होत नसतं. फक्त काय करा जपून सल्ले द्या बरं का. मग आता त्या बिचारीनी घरी तिचा ते ऑपरेशनचा खर्च जे करायचा का? बघते ना जे धडकीलं ते बघते ना कोणतं? माझ्या कमून बालट आणता. अहो, गाडी इन्शुरन्स खोलून ठेवायच्या ना, गाड्या आहेत ना वापरायच्या ना, त्याचं सगळं ते विमा बिमा भरायचा. देतात फुगीरपणात कोणाला गाड्या, माणसाच्या अंगावून गाड्या घाली त्यांनी खर्च करायचा का? फुगीरपणात गाड्या देतात का? बघा तुमचं तुम्ही. अरे तुम्हाला डेपुटीने काय दिलेलं हे होत नाही बरं का. बघतो ना आता गाडीचे पैसे कोण देते कोण हे करतोय त्या नाला का दोघांना लावतो ना फोन. कसं काय चहा? अरे मी चहा इथे आणला. हा का? मला नको माहिती. शामराव इथे चहा कशाला मागवला? हो दाजी, काही गोष्टी आहे ना शांततेत करावं लागतं. तुम्हाला नाही करायचं ते, तुम्ही चहा घ्या फक्त. त्याला फोन कोणाचा आला कडे? पोपट्या. ए उचलू नको. नको नको. परत आलाय. बघ कोणाचा आहे, बघ 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 बघ. बायकोचा असं काय? नाही ना, श्याम्या उचलला फोन. अरे श्याम्या फोन उचल. आले फोन करून बसलेत म्हणजे ही पेडा माया मागच लावली ना नाक डोक्याला. कोण नाही ना, बघ इकडे तिकडं. होय अरे इकडे काय करता येडे तुम्ही येडे. फोन लावलेलं उचलायला काय झालं तुम्हाला रोग आलता काय? कोणाच फोन? डेपुटीचा फोन येत नव्हता का तुम्हाला? हा मला मग कवा का म्हणजे येडे म्हणून पेढे नाही का खाऊशी आम्ही आत. हे मिस कॉल पडले रोटी फुटीचे खरं पाहिलंच नाही. तुमच्यावर केस झालेली आहे. काय हा केस केलेली तुमच्यावर. तुम्हाला आहे ना टायर मध्ये घालून उरफाटे सुकतीने मारणार आहेत. आम्ही काय केलंय? काय केलंय म्हणजे तुम्ही धडकेलं नाही का? कोणाला? कोणाला म्हणजे तिथं सुगंधाला. कोणी पाहिलं? कुणी पाहिलं म्हणजे सगळ्यांनी पाहिलं. सगळीकडे बोबाटा झालाय. सुगंधाने ते गेले केस करायला. कोण कोण केलंय? साधा भाऊन सुगंधा. आता रे आता रे म्हणजे तुम्हाला फक्त एकच माणूस वाचू शकतो. कोण? कोण कोण? आपलं डेपुटी वाचू शकतो. हा डेपुटी. चल डेपुटी 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 डेपुटी. आले का? आली. अयो अरे पाक्या. नाही ना डेपुटी, नाही ना डेपुटी. डेपुटी नाही. गाडी घेऊन माय का अयो डेपुटी नाही ना, डेपुटी नाही ना. थांबा बरं का. ए पोलिसाला आणतील माझ्यापेक्षा तुम्ही थांबा. तुम्ही दोघं बी थांबा. तुम्ही पळू नका मायावर नाव घालून. हे बघा नाही तर पळू नका अजिबात. पळून झालं होईल इकडून. नालाय का हो. गाडी नेली ते नेली. मी उपकार केले तुमच्यावर आणि तिथं त्या बाईला धडकून आले का मा नाव सांगता का? आम्ही का धडकेलंय? धडकीला टोकाला कोणी धडकीलं? आम्ही धडकीलं नाही. धडकीलं अहो, तुमची गाडी जेवढी सेक्सी आहे ती बाईची येऊन धडकली. का सडक टाकीन. शेक्षी काही म्हणतो उगाच. त्या बाईचा पाय बळत आला काय? हा लय नको नाटक करू. एका जात इकडच्या गालाला काय हात लावला? इकडच्या गालाला काय हात लावला? चक्कर. हा चक्कर आली होय. ते कोणी निस्तरायचं तो साधा बसलाय ना मा डोम कावळा नाग. तिनेच पाय घातला गाडी टायर खाली. अरे त्यांनी पाय घातला पण तुम्ही जास्त पाय घालायला लागले. मला केस करायला लागली ते बाईन त्यो. पाय नव्हता घातला. मग मी माझ्या डोळ्याने बघितले. काय सणाट चालले भुंक्यान कट मारला. तुम्हाला काय कटकुट मारायची ना तुमच्या गाड्या असल्या ना मारी जाण. माझ्याकडे परत गाडी मागायला यायची नाही. तुम्ही बऱ्या बोलाने चला. त्या बाईला दवाखान्यात न्यायचंय. त्या सदा भाऊला सांगा ते माझ्या नावावर केस करायला चाललेत. आम्ही नाही कट मारला असतं तर केस एवढे झाले असते की मोठे. त्याला सांगणार राव. नको ना चेष्टा करू नको ना राव. अरे प्रसंग काय, वेळ काय, काय भाऊ काय, तुला काय चुलत भाऊ वाटतो तेवढा सोपा नाहीये बरं का. दुसऱ्याचे गाजर कोणाचे हलवा करून घालायचे त्यांना माहितीये बरोबर. चाल चला माझ्या बरोबर चल. मला बीपी वाढलाय मा. तो बीपी वाढला. तू दुसऱ्याचा बीपी वाढीचा भाऊ. तो यामुळे गावाला गोळ्या चालू झाल्यात. 15 दिवसातच तू आल्यापासून. चाल चाल चला ना.
चल ना डेपुटी, आम्हाला थांबा. चाललंय. काय? मला ए, सांगा. त्याला ना मला सांगा गाडी कोण दिली मी दिली. कोण चालत होतं कोण आता तुमचे दोघं पण कोण काय चाललं पुरावा आहे तुमच्याकडं काय पुरावा आहे काय पुरावा गाडी आहे कोणी मागितली गाडी कोणी मागितली कोर्ट नीट पुरावा अयो. गाडी कोणी मागितली ए, धर रे धर चल धर चल धर चल धर सदा भाऊ अरे आमचं काही समज नाही याला अयो चल चाल पोलिसाकडे नाही पोलिसाकडे जो पाठीणार नाही हा बघा आले 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 या बघ आणले गुन्हेगार धरून काय भावाला धरलं दिसत नाही का गुन्हेगार धरून आणले हा नाही काढ त्याचा हात दोघं तुम्ही गाडीवर तुम्ही म्हणले ना माझ्यावर केस करायला एका बोलवा कोणी जड केलं पण मी काय जज आहे का मी एखाद्या पोलीस ठाण्याचा पी आहे का पी आहे माझ्याकडे धरून कुठं आणि काय LLBL झालेलं काय आहे असतं रेल्वेला ऍडमिशन घेतलं पण इकडे वतनदारी सुटाना आलो मी हा एक वेळ जज ऐकन फौजदार ऐकन PI ऐकन हा. पण साक्षीदार आहे ना साक्षीदार बरोबर दुसऱ्याची वाट लावितो काय असतं साक्षीदाराला सांगितलेलं असतं साक्षीदार बरोबर कोर्टात सांगून हे करतो तसं हे साक्षीदार आहेत ना तुम्ही तुमच्या पुढे आणलेत हे दोघ जण डेपुटी हे बघा हात खाली घे भावकी एवढं काय त्याच्यात आपण आहे ना गाडीवाले आहेत ना लय स्वतःला जागीरदार समजित होत मग कोणाला गाडी लागती जा घेऊन तुम्ही कमून घाबरले घाबरलं मी कशाला घाबरू हा मी कशाला घाबरू मी एक चोरीला का काय गाडीचे इन्शुरन्स नाहीत ना आहेत का हा. काय होतं गाडी घेतली माणूस का एखाद्याने मागितली का मोठेपणा देतो फगीरपणा ते विचार करीत नाही याच्याकडे लायसन आहे का आपल्या गाडीचे इन्शुरन्स काढलंय का अजिबात नाही गाडी मागितली का द्यायची आम्ही मस्त मागतो यांनी कशाला द्यायची अयो हम्म? ए उपकारिक हा तू परत गाडी मागायले अरे हे तर नडत आहे आम्हाला लोकच कळणार आम्ही काय केलं प्रेमाने गाड्या दिल्या लोकाला प्रेमाने इथून पुढे ही प्रेम अंगलट येतं सुगंधा आपल्या गावातली तिला समजून सांगितलं तर ऐकन बाहेर रस्त्यावर तर असं कुत्रीच्या आईवणी हानीत येत ना पहिला तर ड्रायव्हर हानीत येत नंतर किती लाखाची गाडी असली लोक गोळा झाले कधी पेटून घर पलटी नुकसान होतं गाडी चालत नाही 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 तू गाडी चालू नको आणि घेऊ नको हा तू गाडीच्या माग बसून दुसऱ्याला गाडी आणायला लाव. आणि दुसऱ्याला गाड्या आणायला लाव. तिसऱ्याच्या बोकांनी हा उद्या ह्यो आहे ना ह्योच माझ्या विरुद्ध सुगंधाला जामीन झाला असता नाही नाही पण हा सदा भाऊ ऐका हा आम्ही मान्य करतो आमच्या दोघात चुके हा. शिव माग बसला हा. होता मी पुढे बसलो तो गप्पाच्या नादात आम्हाला सुगंध दिसली नाही जे पायावरून गाडी गेली तिला तेवढं सांगा ना केस मागे सुगंधाचा विषय राहिलाच पण भिपुटी तुम्ही घाबरले का इन्शुरन्स नव्हता ना त्याच्यामुळे घाबरले कसं आहे मंडळी आपलं वाहन आहे ना आपण व्यवस्थित ठेवायचं आणि आपल्या जबाबदारीवर द्यायचं समोरच्याचं लायसन आहे का नाही ती विचारायला आपली जीभ रेटत नाही पण कधी कधी आपली वस्तू नाही म्हणायला शिका नाहीतर असा मोठा अनर्थ होतो गाडी नेणारा फुशारकीत नेतो कोणाला तरी धडकतो आणि ते सगळं प्रकरण निपटा करायला आपल्याला त्रास होतो बरोबर हिंडी पुटी बरोबर आहे साधा भाऊ बरोबर नाही कागदपत्र पूर्ण ठेवा आणि मंडळी तुम्ही बी आपल्या वाहनाचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा म्हणजे काय आहे असं जर काही प्रकरण झालंच तर त्यातून निदान आपल्याला जरा डोकं शांत ठेवून विचार करून त्यातून मार्ग काढता येतो आणि अलीकडे ना पट्टा लावला नाही ना तरी लगेच फोटो त्याच्यामुळे गाडीत बसले का पट्टा बिट्टाला हा हो लय हात करीत येतं फोटो माणसाला घामच फुटतो म्हणजे पट्ट्याचे नाही तर डेपुटी ती गबी आहे ना आता त्या सुगंधाला दवाखान्यात न्यायचं बघा आणि तिचं काय झालंय पायाचं त्याचं बघा ते दवाखान्याचे खर्च बिर्च. नेऊ ना लगेच दवाखान्यात नेऊ डेपुटी आमचे भक्कन येत खोऱ्याने पैसे वडीत येत पर्याने पैसा ओढीत आहेत ना पैसा ओढून तेच खोरतोय डोक्यात घालतो तुमच्या दोघाच्या कुठं ना करून ठेवला आणि डेप्युटीकडले पैसे झाड लागलं काय हालीलन लगेच दवाखान्यात गेले हा आता निस्तराव तर लागन मला पण ते त्यांना घ्या गाडी घ्या माझी आणि त्यांना दवाखान्यात घेऊन मी मागून येतो लायसन नाही ना नाही पण लोकांच्या गाड्या घ्यायला कसं काय आता सकाळच्या बरी होय हो ती मोटरसायकल कुठे बस 4 चाकी करून द्या सोमाची आणि मी काय करू साधा भाऊ तू आहे ना अडकून बस मुंडक ए, तिला आता संध्याकाळी सकाळी डबा लागेल पारीला सांग 2 अंडे उकडलेले थोडं वरण भात आणि तेवढं तिला दी नाही तर तुम्हाला पोटभर खाऊ घाली ती तेवढं कर हा मला बी 2 अंडे द्या काय नाही नाही मी काय करतो आता हॉटेलला ऑर्डर देतो तुला 12 आणि ते सुगंधाला 10 अंडे जमन. रोज 35 अंडे जमन
चला. आणि ऐका इथून पुढे कोणाला गाडी नका देत जाऊ चला हा ना, तेच.